मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। शासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त। भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसनं काळे झेंडे दाखवले। भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद चौकातली घटना। युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी। मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक। भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीत जलपर्यटनाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या पत्रकारांच्या बोटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। लाईव्ह गार्ड आणि पोलिसांनी धाव घेत वाचवले प्राण। मुंबईतील काँग्रेस नेत्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड मनमानी करत असल्याची आणि विश्वासात घेत नसल्याची पत्रातून तक्रार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत जामीन देता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट। काल समोर आलेल्या पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर लिक्विड लाउंज हॉटेल विरोधात मनसे आक्रमक। हॉटेलच्या बाहेर मनसे विद्यार्थी सेनेचं आंदोलन। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या जीवाला धोका, त्यांना सुरक्षा द्या। वडीगोद्रीतल्या ग्रामस्थांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक। गेल्या अधिवेशनात दिलेल्या आश्वासनासंदर्भात बैठक असल्याची माहिती। नांदेडमध्ये भर दिवसा दरोडा। 26 लाख रुपये ठेवलेली बॅग कारमधून पळवली। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। बांबूच्या झोळीत घेऊन जाताना आदिवासी महिलेची प्रसूती। नंदुरबारच्या अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडीचा कुंड्यापाड्यातील घटना। गावाकडे जायला रस्ता नसल्यानं आदिवासी महिलेला बांबूच्या झोळीत नेण्याची वेळ। इंदापूरच्या राजवडीत 15 वर्षीय मुलगी विहिरीत बुडाल्याचा अंदाज। विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असताना पाय घसरून पडल्याचा अंदाज। धाराशिवमध्ये 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। लेणी रोडच्या तलावात मुलगा मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ। पुण्याच्या शिक्रापूरमध्ये 3 तरुणांसह एका महिलेला अज्ञातस्थळी नेऊन मारहाण। व्याजानं घेतलेले पैसे वेळेत न दिल्यानं मारहाण केल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भर चौकात मद्यधुंद तरुणांचा हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न। तलवार जप्त करून पोलिसांकडून तरुणाविरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरमधील हुपरी इथं बेधुंद तरुणानं मोटारीनं 3 मोटरसायकली उडवल्या। जमावाचा तरुणाला बेदम चोप। पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात काल मध्यरात्री 5 ते 6 वाहनांची तोडफोड करणारे अल्पवयीन असल्याची पोलिसांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।